पालघर वन विभागाच्या बिबट्याने आता दुसऱ्यांदा पालघर तालुक्यातील काटे गावामध्ये चक्क पोल्ट्री फार्मवर हल्ला चढवलाय। यामध्ये बिबट्याने दरवाजा बंद असताना सुद्धा लोखंडी जाळी उघडून बिबट्याने दहशत पसरवल्यामुळे जवळपास 200 कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात। यामध्ये अनेक कोंबड्यांना बिबट्याने चावा घेऊन सोडून दिले। त्यामुळे वन विभाग नेमकं काय उपाययोजना करते याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचे आरोप आता नागरिकांकडून होत आहेत। पालघरमध्ये एकाच गावात ही दुसरी घटना घडली असून वन विभाग अजूनपर्यंत या बिबट्याचा बंदोबस्त करण्यामध्ये कमी पडताना दिसते। काटे गावामधील प्रसाद पाटील या तरुण व्यावसायिकाच्या पोल्ट्री फार्मवर या बिबट्याने हल्ला केला असून या अगोदर किरण पाटील यांच्या बकऱ्यांच्या शेडमध्ये हल्ला करून जवळपास 13 बकऱ्या मारल्या होत्या। एका महिन्याच्या आत ही दुसरी घटना झाली असून परिसरात मात्र आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे वन विभागाने या बिबट्याचा शोध घेत बिबट्या जेरबंद करावा म्हणून मागणी केली आहे। पाहूया पोल्ट्री फार्म मालक प्रसाद पाटील यांची प्रतिक्रिया। तर झालेलं नुकसान शासनाने व वन विभागाने आर्थिक मदत करावी म्हणून शेतकऱ्यांनी मागणी केली। याबाबत आम्ही थेट वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केल्यानंतर या भागात बिबट्या नसून तरस असल्याचे पायाच्या ठशांवरून समजते असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। नमस्कार, मी प्रसाद वसंत पाटील, राहणार काटाले गावात माझा पोल्ट्री फार्मचा शेड आहे। इथे रात्री बिबट्या शिरून बिबट्याने कमीत कमी 200-250 पक्षी मारलाय आणि बाकीचा पक्षी घायल आहे। ह्याच्याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटने लक्ष देऊन त्याच्यावर काहीतरी तोडगा काढावा किंवा बिबट्या पिंजरा लावून पकडण्यात यावा। ही घटना आता आपल्या गावात दुसऱ्यांदा झालेली आहे। आधी बकऱ्यावर अटॅक झालेला, आता आपल्या पोल्ट्री शेडमध्ये अटॅक झालाय। त्याच्याकडे फॉरेस्ट खात्याने लक्ष द्यावं। नुकसान भरपाईसाठी पण मदत करावी फॉरेस्ट खात्याने।